आता डिजिटलमध्ये तुम्ही अपडेट होताय. नवीन-नवीन जुनी लोकं, जुनी फिल्म इंडस्ट्रीतली काही म्हणजे जाणकार लोकं असतील, सीनियर, नवीन दोघांचं बॅलन्सिंग करून खरं तर तुम्ही काम करता. बरोबर. म्हणजे मी पण बऱ्याचशा ॲड करतो आपण स्टील कंपनीच्या. बरोबर. आपण एकत्र काम केलेलं आहे. तुम्ही ते बॅलन्स करता. म्हणजे पैसे किती आहेत, बजेट कुठलं आहे, सिनेमा कुठला आहे, कुठल्या परिस्थितीत आहे, सोयी-सुविधा कशा आहेत, तिकडे न पाहता तुम्ही कामाला प्राधान्य दिलेलं आहे. तर बरोबर. मी अनुभवलेलं आहे स्वतः. तर कुठले-कुठले सिनेमे तुम्ही सांगू शकता, की संदीप अरे हे सिनेमे आम्ही चांगले झाले किंवा याच्याविषयी प्रेक्षकांनाही माहिती किंवा त्यातल्या काही पडद्यामागच्या गोष्टी काय आहेत का अशा? नाही, शिकण्यासारखे खूप पिक्चर झालेत. माझा आत्ता म्हणजे सगळ्यात मोठा चान्स म्हणजे म्हणजे ऑलरेडी मी साऊथच्या जवळ-जवळ आत्तापर्यंत 7-8 फिल्म्स केल्यात. बरं, हिंदी बरं. असो नाहीतर मराठी असो. हं, हं. आत्ता एक लेटेस्ट एक वर्षच झालं अहो विक्रमार्का म्हणून हिची पिक्चर केला होता मला वाटतंय आत्ता मी. आपल्या बाण परिसरात तिकडे हां, हां. बांगमध्ये केला होता, शूट केलं होतं. म्हणजे त्यात लिटरली बाहुबलीची टीम सगळी होती. म्हणजे हं, हं. तिकोटी सर जे असोसिएट डायरेक्टर होते बाहुबलीचे. प्रोड्युसर देवगिल म्हणून होते. ते स्वतः आर्टिस्ट म्हणून होते. प्लस प्रवीण तरडे होते मोठे तेजस्विनी बरोबर. पंडित होती. मोठे-मोठे म्हणजे ॲक्टर्स. सगळे मोठे होते आणि चांगला मला के. सतीश फाईट मास्टर होते जे पुष्पा आणि याचे खूप होते. मोठा सेटही लावला होता खूप त्यांनी. मोठा सेट लावला होता. म्हणजे शोले पिक्चरला कसं गावाचा हो. सेटअप लावला नाही मी होता आलो त्या होतो ना पद्धतीने सेटवरती. हां. ते आपले मला वाटतं विधाते. वी विधात्यांनी तो सेटअप वीर तयार केला होता सेटअप. पूर्ण सगळं. हं, हं, हां, हं. तो खूप छान म्हणजे झाला होता. त्यामुळं तो एक मोठा अनुभव आमच्यासाठी चांगला होता. आर्टिस्टचा म्हटलं तर विक्रम काकाचा मला एक छान अनुभव सांगूशी वाटतो आता, की ते विक्रम काका बरेच ठिकाणी म्हणजे ॲज अ डिरेक्टर म्हणून किंवा स्वतः सीरियल म्हणून आता मधल्या काळात करत होते, जायच्या आधीचा काळ म्हणजे. हं, हं. तर त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर साउंड रेकॉर्डिंगला असायचोच कंपल्सरी. मग समजा ते मला त्यांना म्हणजे ॲक्चुअली टेक्निकली शॉट्स वाईज वगैरे मी त्यांना मदत करायचो किंवा हं, मी हं. तर साउंड करायचोच प्लस त्यांना असोसिएट म्हणजे असिस्टंट म्हणून पण बरोबर आहे. थोडक्यात त्यांना मदत व्हायची माझी. मग त्यांनी मी काही केल्यानंतर काही गोष्टीला मी फोन यायचा मला, की "योगेश अरे काय करतोयस? या-या तारखेला शूट आहे." हं, हं. मग मी सांगायचो, "सर माझं असं-असं आहे." मग ते म्हणले, "एक काम कर मला डिरेक्टरचा किंवा प्रोड्युसरचा नंबर दे." ते डायरेक्ट फोन लावायचे. एक वेळेस तर असं झालेलं आहे. असा एक दुसरा किस्सा विक्रमजींचाच म्हणजे मोठ्या माणसांचा सांगू शकतो, की आर्टिस्टचा, की बाबा ते मला असंच फोन करून, "कुठे आहेस योगेश?" म्हणलं, "असं-असं शूटला आहे." या ठिकाणी मानस म्हणून ते सरोवरच्या इथं. हो. आपल्या भूगोलला. हो, भूगवच्या हो. इकडं. हं. तर ते म्हणले, "मला पत्ता पाठव." म्हणा मला माहिती नव्हतं की बाबा येतील किंवा काय असेल समथिंग. ते माणूस म्हणजे लिटरली अर्धा 1 तासात तो माणूस तिथे सेटवरती. सेटवरती डिरेक्टर, प्रोड्युसरांचे हाल. ज्युनियर आर्टिस्ट जे हां, दुसरे बरं ॲक्टर अचानक होते, एवढा मोठा अचानक आर्टिस्टला काय एवढा मोठा करायचं? माणूस काही बरं. नाही आणि आले, गप्पा मारल्या माझ्याशी एक अर्धा तास. चहा-कॉफी घेतली, निघून गेले. काही नाही. ही बरोबर. माझ्यासाठी मोठी पावती होती सगळ्यात नक्की, मेन. नक्की, नक्की. हां. असे खूप त्यांनी किस्से आहेत म्हणजे म्हणजे. दूरदर्शनची ज्यावेळेस आवडतं म्हणून सीरियल दूरदर्शनसाठी काम करत होतो. त्यांनी लिटरली ज्यावेळेस त्यांना खरं वाटलं नाही, की योगेशनी मला साउंडचं शिकवलंय. हां, हां. त्यांनी माझी ऑन लोकेशनमध्ये माझी त्यांनी तेच केली आणि त्यांना सांगितलं, की "मी आता हिची बघ, खरंच परीक्षा कितपर्यंत घेतो. शिकली आहे. हां, तर हां. मला हिची टेस्ट घ्यायची. मला हं. बघायचं." आणि एवढी मोठी व्यक्ती आज मी जे माहेरची साडीमध्ये जी व्यक्ती मी फर्स्ट टाईम त्यांना जे तेव्हा मी इतकी लटपटले होते, की आणि यांनी मला तसं सांगितलं नाही, की आज तुझी परीक्षा घेणार आहे काय? मला म्हटले, की मी फक्त बाजूला केबल वगैरे लाईन कारण त्यावेळेस आहे ना खूप मोठ्या-मोठ्या हो, केबल जात केबल्स होत्या असायच्या सगळ्या. आणि हं. मिक्सर मिक्सरच्या लावलेला होता. वेगवेगळ्या कॅमेरा केबल लक्ष. असायच्या. आणि प्रत्येक माईकच्या वेगवेगळ्या केबल मी असायच्या वेगळ्या सगळ्या. रेकॉर्डिंग तर करते हे मला 100% माहिती आहे. पण तिथे कसं माझ्या शेजारी विक्रम काका बसलेले. मला इतकं घाम फुटलं, पण आता काय करू म्हटलं, पण ठीक आहे म्हटलं, आहेत आपले स्वामी समर्थ म्हटलं बघू. आणि मला म्हटले, "बघ कसं करणार आहेस, का पद्धतीने?" मी त्यांना लिटरली ज्या माझ्या फ्लोमध्ये मी सांगितलं आणि नंतर मग मला कळलं, तर ज्या सीन सगळं झालं वगैरे परफेक्ट त्यांना साउंड मिळाला, व्यवस्थित झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्या पाठीवरती थाप मारली. म्हटले, "आता मला वाटलं, की खरंच तू करतेस आणि तू माझ्या परीक्षेमध्ये यशस्वी झाली." म्हटलं, "हो का?" म्हणे, "तुझी मी प्रॅक्टिस घेत होते, बघत होते तू कुठपर्यंत आणि योगेशने तुला कुठं-कुठं काय-काय शिकवलं." म्हणजे त्यांची आणि सरांची तर आधी ओळख होतीच. पण त्यातनंही मी फर्स्ट टाईम करते म्हणजे त्यांना विश्वास पाहिजेल होता किंवा त्याच्यानंतर असं झालं, की "योगेश तू नसला तरी चालेल, तू शशीला पाठवून दे." हा त्यांचा कायम म्हणजे शेवटपर्यंत त्यांचा आणि शब्द असंच असायचा. म्हणजे विक्रम काकांसारखंच नसीरुद्दीन शाह म्हणजे ज्यांच्यावर मी 3 वेळा आत्तापर्यंत काम केलंय. हं, हं. हे मधल्या काळात जवळ-जवळ 4 ते 5 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलं नव्हतं. त्यानंतर डायरेक्ट 5 वर्षानंतर काम केलं आणि पहिलाच दिवस आमचा शूटवरती भोरमध्ये शूट चालू होतं हो. त्यावेळेस आमची. तर त्यावेळेस आदित्य राठी म्हणून ते हे होते डिरेक्टर होते. डिरेक्टर.
तर त्या पिरियडमध्ये पहिल्याच दिवशी माईक गावाला गेलो मी त्यांना सरांना म्हणलं, "सर माईक." अरे हाँ, योगेश जी है ना, वो हं. उस टाइम मिले थे आपण, हां. उधर काम किया था ऐसा. म्हणजे या माणसांचं हे लक्ष. मिळवणं पावती, ही बरोबर आहे. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. हं, 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 हं. म्हणजे खूप छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत, की खूप शिकण्यासारख्या होत्या. कितीतरी प्रोडक्शन हाऊस आहेत, की तिथं आम्हाला त्या गोष्टी शिकाव्या लागतात किंवा होतात. म्हणजे आता एक प्रोडक्शन हाऊसमधनं सांगतो, कितीतरी आता फिल्म्स असतात, की जिथं आता ॲज अ साउंड रेकॉर्डिस्ट म्हणून मी जातो. आता कधी-कधी बजेट नसतो, कधी-कधी काही गोष्टी असतात, की बाबा नाही सर तुम्हाला असं ठिकाणी राहावं लागेल. काही ठिकाणी एवढं असतं, की 3 स्टार, 5 स्टार वगैरे हॉटेल असतात. पण आपण तिथे ॲडजस्ट करून सगळ्या गोष्टी करतो आणि होतात त्या गोष्टी आणि त्याच्याशी हे नसतं, की बाबा रेकॉर्डिस्टला तुम्हाला कमी मान दिला किंवा तुमचं मानधन कमी दिलं म्हणून तुम्ही ती कमी पदाची क्वालिटी द्यावी. हं. माझी क्वालिटी मी ती सेम ठेवली म्हणून मला जो माणूस 10 वर्षापूर्वी पण काम केलं तो माणूस मला 10 वर्षानंतर पण बोलवतो. ही माझ्यासाठी पावती. आणि मी एकच ठरवलं, की जे काम करेन ते अतिशय चांगलं करून देईन. भले त्याने माणसाने बोलून दे, नाहीतर नको बोलून दे. एवढंच मी ठरवलंय तेवढं.